पोटात पडली आग, पण मोदींनी केला सिलेंडर महाग. ठाण्यात काँग्रेसची घोषणाबाजी. केंद्र सरकारने घरगुती तसेच व्यावसायिक गॅसच्या दरात वाढ केली असून त्याचबरोबर घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्याचा विपरीत परिणाम देशातील प्रत्येक कुटुंबावर होत असून आधीच महागाईने त्रस्त असलेली जनता या दरवाढीमुळे होरपळून निघत आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेध नोंदवण्यासाठी काँग्रेस पक्षाने ठाण्यात आंदोलन करत पोटात पडली आग, पण मोदींनी केला सिलेंडर महाग अशा घोषणाबाजी करण्यात आली. पश्चिम आशियातील इराण विरुद्ध इस्रायल अमेरिका या संघर्षाचे परिणाम आता जगभरात जाणवू लागले आहेत. देशासह राज्यात घरगुती तसेच व्यावसायिक गॅसच्या दरात वाढ करण्यात आली आहे. एकीकडे महागाई वाढत असताना दुसरीकडे गॅसचे दर वाढवण्यात आल्याने नागरिक हैराण झाले आहेत. त्यात दर वाढूनही गॅस सिलेंडरचा पुरवठा होत नसल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. अनेकांनी इलेक्ट्रिक शेगडीचा वापर सुरू केला आहे, तर ग्रामीण भागात पुन्हा चूल पेटवण्यास सुरुवात झाली आहे. हॉटेल, उपाहारगृहही बंद होण्याच्या मार्गावर असून तेथील कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ येण्याची भीती व्यक्त होत आहे. केंद्र सरकारने घरगुती तसेच व्यावसायिक गॅसच्या दरात वाढ केली असून त्याचा सर्वत्र निषेध व्यक्त होत आहे. याविरुद्ध निषेध व्यक्त करण्यासाठी काँग्रेस पक्षातर्फे राज्यव्यापी आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्याच्या सूचना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यानुसार ठाणे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी गुरुवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आंदोलन केले. ठाणे शहर काँग्रेसचे पदाधिकारी, प्रदेश सदस्य, सेल्स अध्यक्ष, ब्लॉक अध्यक्ष, वॉर्ड अध्यक्ष, महिला काँग्रेस तसेच युवक काँग्रेस, NSUI सह सर्व स्तरातील काँग्रेस पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते. पोटात पडली आग, पण मोदींनी केला सिलेंडर महाग अशी घोषणा कार्यकर्त्यांनी केली. केंद्र शासनाने गॅस सिलेंडरच्या दरामध्ये अचानकपणे फार मोठी दरवाढ केली असून सिलेंडर नोंदणीचा कालावधी सुद्धा वाढवण्यात आलेला आहे. त्याचा विपरीत परिणाम देशातील प्रत्येक कुटुंबावर होत असून आधीच महागाईने त्रस्त असलेली जनता या दरवाढीने होरपळून निघत आहे. त्यामुळे केंद्र सरकारचा निषेध नोंदवण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत असल्याचे विक्रांत चव्हाण यांनी सांगितले. सरकारच्या काळातून 400 रुपयावरून 1200 रुपयावर आलेले आहेत आणि आता परत भाव वाढवत आहेत. मोदींचं कुठेही कंट्रोल, राजू इकडे, मोदींचं कुठेही कंट्रोल नाही महागाईवर. आणि त्यामुळे राहुल गांधींच्या आदेशाने, खरगे साहेबांच्या आदेशाने, प्रियंकाजींच्या आदेशाने, सोनिया गांधींच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रभर, देशभर काँग्रेस खरगे साहेबांच्या आदेशाने रस्त्यावर उतरलेली आहे. त्याचाच एक भाग म्हणून हर्षवर्धन सपकाळ साहेबांनी आणि सन्माननीय उपाध्यक्ष गणेश पाटील यांनी दिलेल्या आदेशावरनं आज ठाणे काँग्रेस रस्त्यावरती उतरलेली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही आंदोलन छेडलेलं आहे. आमची विनंती आहे जिल्हाधिकाऱ्यांना, आमचं जे निवेदन आहे ते कृपया तुम्ही मोदी सरकारपर्यंत पोहोचवावं. गॅसचा तुटवडा कसा कमी होईल आणि गॅस सिलेंडर कसे हे कमी होईल, दर कमी होतील, याच्याकडे लक्ष द्यावे. ट्रम्पची चमचेगिरी कमी करावी.